तर बघा हे दोन ब्लाऊज मी तुम्हाला जे आता पेपर कटिंग किंवा ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे त्याच्यावरून शिवलेले आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचे गळे, त्याचबरोबर शोल्डर परफेक्ट आलेला आहे. त्याचबरोबर गळा सुद्धा कुठं लूज सुद्धा दिसत नाही, अगदी परफेक्ट असा आलेला आहे. तर गळ्याची मागची उंची जी आहे ती 8 इंचाची घेतलेली आहे आणि 8 इंचाची गळा उंची असल्यानंतर कशा पद्धतीने शोल्डर मुंडा घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला मी यामध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपल्याला तयार ब्लाऊज वरून हे दोन ब्लाऊज पीस जे आहेत ते कट करायचे आहेत, माप घ्यायचं आहे तयार ब्लाऊज वरून. तर तयार ब्लाऊज मध्ये इथे बघा उंचीमध्ये चेंजेस करायचे आहे, उंची वाढवून घ्यायची आहे. त्याचबरोबर छातीचं माप जे आहे ते बरोबर आहे, पण कमरेचं माप जे आहे ते थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. तर बघा ते कशा पद्धतीने तयार ब्लाऊज जर मापाला दिलेला असला आणि त्याच्यामध्ये उंची कशी वाढवून घ्यायची, या ब्लाऊजवरूनच उंची घ्यायची आहे, फक्त उंची थोडी वाढवून घ्यायची आहे. तर ती किती वाढवून घ्यायची, कशी वाढवून घ्यायची ते आपण बघू. आणि त्याचबरोबर कंबर जी आहे याची ती सुद्धा वाढवून घ्यायची आहे आपल्याला. तर किती वाढवून घ्यायची, कशी वाढवून घ्यायची ते आपण बघणार आहोत. छातीचं माप जे आहे ते अगदी व्यवस्थित आहे, फक्त कमरेमध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे. आणि हा ब्लाऊज जो आहे तो मापाला दिलेला आहे. तर चला आता आपण या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते बघू. नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा हे दोन ब्लाऊज पीस जे आहेत ते आपल्याला कटिंग करायचे आहेत. हे त्यांचे अस्तर आहे बघा. तर सर्वात आधी आपण ब्लाऊजवरून माप घेऊ आणि नंतर पेपर कटिंग करून घेऊ. तर बघा हा ब्लाऊज जो आहे याचा आपल्याला माप घ्यायचा आहे. तर सर्वात आधी आपण माप याच्यावरती लिहून घेऊ, म्हणजे कोणतं कोणतं आपल्याला माप लागणार आहे ते आपण याच्यावरती लिहून घेऊ. तर सर्वात आधी उंची बघा, त्याच्यानंतर छाती, त्याच्यानंतर कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर. आणि बघा ज्या वेळेस आपण ब्लाऊज वरून माप घेणार असतो त्यावेळेस आपल्याला इथे टाकायचं आहे आर्महोल राऊंड. राऊंड, आर्महोल राऊंड. तर बघा या पद्धतीने आपण मापे घेणार आहोत. आता ही सर्व मापे आपण ब्लाऊज वरून घेणार आहे. सर्वात आधी आपण उंचीचं माप घेऊ. तर बघा तयार ब्लाऊज वरून उंचीचं माप घेताना आपल्याला काय करायचं आहे, हे बघा अशा पद्धतीने मागील भाग जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि उंची मोजायची आहे. तर बघा 12.5 उंची येत आहे आणि आपल्याला उंचीमध्ये ब्लाऊज हा वाढवायला सांगितलेला आहे. तर तयार ब्लाऊज हा 12.5 इंचाचा आहे आणि आपल्याला उंचीमध्ये ब्लाऊज हा वाढवून घ्यायला सांगितलेला आहे. तर जास्त वाढवायचं नाही, फक्त अर्धा इंच आपण वाढवून घेणार आहोत. असा जर तयार ब्लाऊज तुम्हाला उंचीमध्ये वाढवायला लावला तर अर्धा इंच तुम्हाला उंचीमध्ये वाढवून घ्यायचा आहे. तर बघा 12.5 हा ब्लाऊजची उंची आलेली आहे आणि आपण अर्धा इंच त्यामध्ये प्लस करणार आहोत आणि 13 इंच ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकणार आहे. तयार ब्लाऊज आपला 13 इंच उंचीचा करायचा आहे. तर उंचीचं मार्किंग आपण करून घेतलं किंवा उंचीचं माप आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता छाती मोजून घेऊ. तर बघा या पद्धतीने छातीचं माप मोजायचं आहे. तर बघा एक साईड छातीच्या मापाची ही 7.25 इंच येत आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही सुद्धा मोजून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने जर मोजले आपण दोन्ही तर बरोबर त्या 16 इंच येत आहेत, म्हणजेच 8 इंच एका साईडचं छातीचं माप येणार आहे. आपण 16 इंच हे दोन्ही साईडचं मोजल्यानंतर आलेलं आहे. तर 32 इंच आपण टाकणार आहोत. 16 इंचाचा डबल करायचा आहे म्हणजे 32 इंच होईल आणि 8 इंचाचा चौथा करायचा आहे, चौबल करायचा आहे म्हणजे 32 येईल. तर बघा या पद्धतीने इथं 32 इंच छातीचं माप लिहून घेतलं आणि हे माप जे आहे ते परफेक्ट आहे, यामध्ये काही आपल्याला चेंजेस करायला लावलेले नाहीत कस्टमरने. त्याच्यानंतर बघा हे जे माप आहे कमरेचं, तर एका साईडचं बघा एका बाजूचं ते भरत आहे 7.25 इंच. 7.25 इंच जर धरलं आपण कमरेचं माप तर त्याचं पूर्ण घेर किती होतो, तर बघा अशा पद्धतीने पूर्ण घेर मोजून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने आपण पूर्ण घेर मोजून घेणार आहे.
तर पूर्ण घेर जो आहे तो 29 इंचाचा येतो. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, हे पूर्ण मोजून घ्यायचं आहे. एक साईड जर मोजून आपल्याला व्यवस्थित माप जर मिळालं नाही तर हे पूर्ण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. तर 14.5 येते बघा. 14.5चा डबल जर केलं तर 29 इंच येतं. पण यामध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर आपण किती वाढवून घेणार आहोत? तर बघा, हे 14.5 इंच आहे. त्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे 15 इंच घेणार आहोत. म्हणजे तयार कमर जे आहे ते आपण किती घेणार आहोत? 30 इंचाची घेणार आहोत. बघा, आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवलं आणि कमरेच्या मापामध्ये सुद्धा अर्धा इंच वाढवलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल की कमरेमध्ये ब्लाऊज वाढवून घ्या, थोडासा आवळ होतो, त्यावेळेस अशा पद्धतीने अर्धा इंच वाढवायचा आहे, जास्त वाढवायचं नाही. उंचीमध्ये सुद्धा तसंच वाढवून घ्यायचं आहे. आता आपण पुढचा गळा मोजून घेऊ. तर बघा, या पद्धतीने या शोल्डर पासून पुढचा गळा मोजायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर तो 6.5 इंचाचा येत आहे. आपण आहे असा तो 6.5 इंचाचा इथं लिहून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण मोजणार आहे मागचा गळा. हे बघा, या पद्धतीने मागचा गळा मोजायचा आहे. तो येत आहे 7.5 इंच. हे बघा, बरोबर 7.5 इंच येत आहे. तर आपण 7.5 इंचावरती इथं मागचा गळा टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला मोजायची आहे बाही लांबी. हे बघा, या पद्धतीने 7 इंच बाही लांबी आहे. ही बाही लांबी आपण इथं टाकून घेणार आहोत. आणि आता दंडघेर मोजून घेऊ. बघा, हे बघा, या पद्धतीने आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर बघा, दंडघेर जो आहे तो येत आहे 5 इंचाचा. तर 5 इंचावरती आपण दंडघेराचं मार्किंग करून घेणार आहोत. म्हणजेच 5 इंच आपण दंडघेर लिहून घेणार आहोत. त्यानंतर आर्महोल राऊंड कसा मोजायचा? तर बघा, आर्महोल राऊंड मोजण्यासाठी आपल्याला हे बघा, या पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने बरोबर हे शोल्डरचं जे शिलाई आहे तिथपर्यंत असं धरून घ्यायचं आहे आणि इथून मोजायचं आहे. बघा, या पद्धतीने बरोबर ही शिलाई मार्जिन आहे तिथून धरून मोजायचं आहे अशा पद्धतीने. तर बघा, तो येत आहे 7 इंचाचा. तर इथं आपण आर्महोल राऊंड जो आहे तो टाकून घेणार आहोत 7 इंचावरती. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज वरून माप घ्यायचं आहे. यामध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि आता या मापानुसार आपण पेपर कटिंग करून घेऊ. बघा, तर हे देव साईडला ठेवून, तर बघा, सर्वात आधी आपण मागील भाग काढून घेऊ. तर मागील भाग काढण्यासाठी आपण पेपर कटिंग करणार नाही, डायरेक्ट मागील भाग आपण अस्तरवरती मार्किंग करणार आहे मागील भागाची. बघा, या पद्धतीने मी हा ब्लाऊज पीस हातरून घेतला. आणि आता इथं उंचीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला. तयार ब्लाऊजची उंची 13 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच घ्यायचं आहे आणि 14 इंचावरती आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. बघा, या पद्धतीने या साईडने सुद्धा 14 इंचावरती करून घेऊ मार्किंग. आणि इथून आता शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर बघा, 5.5 इंच शोल्डरचं माप टाकणार आहोत. 7.5 इंच मागील गळा आहे, त्यामुळे आपण 5.5 इंच घेतलेला आहे. जर मागील गळा हा 9 इंच असता किंवा 10 इंच असता तर आपण 5 इंच शोल्डर घेतला असतं. बघा, त्याच्यानंतर आता ही लाईन जी आहे ती आपण सरळ आखून घेऊ. त्याच्यानंतर इथून सुद्धा आपल्याला 5.5 इंचावरती शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. आणि आता इथून आपण टाकणार आहे मुंढ्याचं माप. बघा, वरती आपण मुंढ्याचं माप घेणार आहे. तर बघा, जर मागील गळा हा 9 इंच किंवा 9.5 इंच 10 इंच असता तर आपण या मापासाठी 5 इंच शोल्डर आणि मुंडा जो आहे तो 5.5 इंच
घेतला असता, पण हे माप जे आहे ते 7.5 इंचच आहे मागील गळ्याचं, त्यामुळे आपण 5.5 इंच शोल्डर आणि 5.5-6 इंचावरती आपण मुंड्याचं माप घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता 8 इंचावरती आपण छातीचं माप टाकून घेऊ. बरोबर, या पद्धतीने 8 इंचावरती छातीचं माप टाकलं, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मारतो. त्याच्यानंतर कमरेचं माप टाकून घेऊ. तर बघा 7.5 इंच हे कमरेचं माप येत आहे आणि त्यामध्ये 1 इंच टक्सचा म्हणजे 8.5 इंचावरती कमरेचं माप येणार आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि ह्या लाईन ज्या आहेत त्या आपण सरळ जोडून घेऊ. बघा इथे आपल्याला टाकायचं आहे 1.5 इंचावरती मागील मुंड्याचं गोल राऊंडचं माप जे आहे ते आपण घेतलेलं आहे 1.5 इंचावरती. या पद्धतीने मागील भाग झाला बघा आपला मार्किंग करून. तर आता गळा रुंदीचं माप घ्यायचं आहे बघा आपल्याला 2.25 इंचावरती या पद्धतीने, आणि इथून घ्यायचं आहे 8 इंचावरती. हे बघा इथं 8 इंच येत आहे, इथं आपण मार्किंग करणार आहोत. आणि इथून गळा रुंदी तुम्ही किती तुम्हाला हवी असेल तेवढी देऊ शकता. इथे मी 3 इंच घेतलेली आहे आणि ही लाईन बघा अशा वर जोडून घेतली. तर गळा रुंदी आपण घेतलेली आहे 2.25 इंचाची. आता इथे कमरेचा टक्स टाकून घेऊ. तर बघा 8.5 इंच हे कमरेचं माप आहे. टेपने 8.5 इंचावरती धरायचं आहे आणि टेप दुमडून घ्यायचा आहे. इथून टक्सची उंची आता तुमच्या मनाने टाकायची आहे बघा. तर या गळ्याच्या खाली टक्सची उंची ठेवायची आहे, त्यासाठी मी इथं 5 इंचची टक्सची उंची घेत आहे. गळा जास्त वर आहे त्यामुळे 5 इंच घेतलेला आहे. या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं टक्सचं. तर बघा काही कस्टमरला जो आहे 32 इंच छातीच्या माप असल्यानंतर काही कस्टमरला शोल्डर 5 इंचाचं बसतं, तर काही कस्टमरला शोल्डर 5.5 इंचाचं बसतं. तर जे हा कस्टमर जो आहे त्या कस्टमरला 5 इंचाचं शोल्डर जे आहे ते परफेक्ट बसतं, पण इथं गळा उंची कमी असल्यामुळे मी 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे. तर बरेच कस्टमर असे सुद्धा असतात की मागील गळा 9 इंच 10 इंच असल्यावरती सुद्धा आपण शोल्डर 5.5 इंच घेतो आणि मुंडा 5.5-6 इंच घेतो. हे बघा या पद्धतीने आपण मागील भाग काढून घेतला. इथं गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा आपल्याला या पद्धतीने. आता हा मागील भाग काढून झाला. हे अस्तर जे आहे ते मी साईडला ठेवून देते आणि आता आपल्याला पुढच्या भागासाठी पेपर कटिंग करून घ्यायची आहे बघा. बघा अशा पद्धतीचा इथे मी पेपर घेतलेला आहे आणि ही आपल्याला ओपन बाजू जी आहे ती आपल्या साईडला करायची आहे, कारण आपल्याला एकच पार्ट काढून घ्यायचा आहे त्यासाठी. तर बघा उंचीचं मार्किंग करायचं आहे 14 इंचावरती. इथं आलेला आहे बघा 14 इंच. या साईडने सुद्धा उंचीचं मार्किंग करून घेऊ 14 इंचावरती. 5.5 इंचावरती शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि इथून मुंढा टाकायचा आहे 5.5-6 इंचावरती. इथून बघा छातीचं माप टाकायचं आहे आपल्याला 8 इंचावरती. आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर 8.5 इंच हे कमरेचं माप आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ह्या दोन्ही लाईन आपल्याला सरळ वर जोडून घ्यायच्या आहेत. पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे बघा आपल्याला 1 इंच आणि इथून घ्यायचा आहे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार तयार करून. हे बघा अशा पद्धतीने गळा रुंदी टाकायची आहे आपल्याला 2.25 इंच आणि इथून पुढचा गळा जो आहे तो टाकायचा आहे आपल्याला 6.5 इंचावरती.
आणि इथून सुद्धा आपण गळा रुंदी घेणार आहोत 2.25 इंच. आणि इथून पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला गोल. आता इथं क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊ 2.5 इंचावरती. दोन्ही साईडने 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि ही लाईन जी आहे ती सरळ आखून घ्यायची आहे. आता इथून 1 इंच वर घ्यायचं आहे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी. हे बघा या पद्धतीने. तुम्ही याला योगपट्टी सुद्धा म्हणू शकता या पद्धतीने. तर बघा इथून आपण करणार आहोत 2.5 इंचावरती मार्किंग. त्याच्यानंतर इथून करायचं आहे आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग, 2.25 इंचावरती एक मार्किंग आणि इथून घ्यायचं आहे बघा 5 इंच खाली या पद्धतीने. आणि इथं आता आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे झालं आपलं पूर्ण पुढच्या भागाचं मार्किंग करून. आणि आता आपण हे कट करून घेऊ. याच्यानंतर आपण कटोरी वाळवून घेणार आहोत. कटोरी ब्लाउज कसा शिवायचा याचे शॉर्ट व्हिडिओ मध्ये बरेच व्हिडिओ अपलोड आहेत. त्याचबरोबर लॉंग व्हिडिओ मध्ये सुद्धा आहेत. इथं फक्त तुम्हाला मी ही पेपर कटिंग दाखवणार आहे. आणि आपली पेपर कटिंग जी आहे ती अगदी परफेक्ट आहे. कुठं सुद्धा तुम्हाला कमी जास्त करायला लागणार नाही. तुम्ही व्हिडिओ मध्ये ते बघितलंच असेल. हे दोन्ही पार्ट आपण साईडला ठेवून देऊ. आणि कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेऊ बघा पेपरवरती. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, ही कटोरी जी आहे ती आहे अशी आखून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने पूर्ण चारही बाजूने ही कटोरी जी आहे ती आहे अशी आखून घ्यायची आहे. हे बघा आहे अशी आखून घेतली. आणि आता आपण हिला वाढवून घेणार आहोत. तर बघा या साईडने आपल्याला जेवढं शिलाई मार्जिन लागतं तेवढं वाढवून घ्यायचं आहे. या साईडने सुद्धा जेवढं हुकायसाठी लागणार आहे तेवढं आपण वाढवून घेणार आहोत. त्याच्यानंतर या साईडने बघा कटोरी आपल्याला 0.5 इंच ते 3 रेषा एवढी वर घ्यायची आहे. आणि इथून टाकायचं आहे आपल्याला 2.25 इंचावरती माप. हे बघा 2.25 इंच आपण 32 इंच छातीच्या मापासाठी आपण 2.25 इंच वाढवून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने. आणि आता इथून आपल्याला कटोरीला गोल आकार तयार करून घ्यायचा आहे कटोरीचा. या पद्धतीने जास्त कटोरी फुगवून घ्यायची नाही आपल्याला. या साईडने सरळ पट्टीने आपण रेष आखून घेऊ. आणि आता ही लाईन जी आहे सरळ आखून घेऊ. हे बघा या पद्धतीने. आणि आता ह्या कटोरीचा जो आहे तो मध्य काढून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने कटोरीचा इथं मध्य काढून घ्यायचा. आणि इथून कटोरी जी आहे खालच्या साईडला आपल्याला वाढवायची आहे 1 इंच. आणि आता आपण हे पॉइंट जे आहेत ते जोडून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने दोन्ही साईडचे जे पॉइंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. ही झाली आपली कटोरी वाढवून. आता ही आपण कटिंग करून घेऊ बघा. तरी तुम्हाला हे ब्लाउज कसे शिवले आहेत मी ते जर बघायचे असेल तर मला नक्की कमेंट करा. तुम्हाला ते सुद्धा मी नक्कीच दाखवेन कशा पद्धतीने हे दोन्ही ब्लाउज मी शिवले आहेत. हे बघा या पद्धतीने आपण ही कटोरी वाढवून घेतलेली आहे. आणि आता हे आपण अस्तरवरती मांडून घेऊ बघा.
तर बघा हा साईड पार्ट जो आहे तो आहे असं आपण मार्किंग करणार आहे. हे बघा साईड पार्टला आपण कुठेही वाढवून घेणार नाही. तर बघा पुढचा गळा जो आहे तो ज्यांचा लूज होतो त्यांनी अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. साईड पार्ट जो आहे तो या साईडने वाढून घ्यायचा नाही, म्हणजे तुमचा पुढचा गळा जो आहे तो लूज पडणार नाही. तर बघा इथे हे मार्किंग मी करून घेतलं. आणि आता आपण कटोरी सुद्धा बघा या पद्धतीने कटोरी ठेवायची आहे. अशा पद्धतीने कटोरी ठेवायची आहे आणि आहे अशी आपण घ्यायची आहे. कटोरीला सुद्धा कुठेही काही वाढवून घ्यायची गरज नाही. पूर्ण कटोरी आहे अशी आखून झाली आपली. आणि आता आपण क्रॉस पट्टी घेणार आहोत आखून. हे बघा या पद्धतीने आपण क्रॉस पट्टीला खालच्या साईडने 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे या साईडने. अशा पद्धतीने. आणि आता हे पूर्ण आपलं पुढचा भाग जो आहे तो मांडून झालेला आहे, मार्किंग करून झालेला आहे. आता आपण हा कट करून घेऊ. हे बघा या पद्धतीने आपण पुढचा पार्ट जो आहे तो कटिंग करून घेतला. हे बघा अशा पद्धतीने पुढचा पार्ट जो आहे तो आपण कटिंग करून घेतलेला आहे. यामध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. आता आपण बाही कटिंग करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने ही आपण जास्त आहे ते डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने 4 पदरी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा 7 इंच तयार बाही लागत आहे, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. अस्तरची बाही आहे. या पद्धतीने 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. या साईडने सुद्धा 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ही लाईन जी आहे ती पट्टीने सरळ आखून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने उंचीचं मार्किंग करून झालं. आता आपण बाही घडी जी आहे ती टाकून घेऊ. तर छातीचं माप जे आहे ते 32 इंचाचं आहे. तर आपल्याला 8 इंच ही बाही घडी लागणार आहे. तर 8 इंच इथे येत आहे बघा. त्याच्यानंतर यातूनच आपल्याला 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन काढून घ्यायचं आहे. बघा 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन इथं आलेलं आहे. बाही घडी जी आहे ती 8 इंचाची इथं आलेली आहे. जेवढं छातीचं मापाची घडी असते आपली तेवढीच आपण बाही घडी घेत असतो. त्याच्यानंतर आता 7 इंच बाही उंची आहे, त्यामुळे आपण घेणार आहोत 3 इंच कॅफाईड. इथे मी 3 इंचावरती कॅफाईड घेतलेलं आहे. आणि या पद्धतीने बघा सरळ लाईन इथे घेतलेली आहे. आणि आता हे तिरकं आणि इथून घ्यायचं आहे बघा 1.25 इंच. 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन जी आहे ती अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आणि इथून आता आपण बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा बाहेरील आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आता आपण बाहीचा आतील आकार देणार आहोत. तर आतील आकार इथून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हा बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर दंडहेर टाकून घ्यायचं आहे 5 इंचावरती आणि त्यापुढे आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन.
ह्या दोन्ही लाईन ज्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. ही झाली आपली 7 इंच बाही लांबी असलेली 32 इंच छातीच्या मापाची बाही कटिंग. यामध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. हे बघा, थोडस अगदी 5 इंच आपण खालच्या साईडला बाही तिरकी करून घेतलेली आहे. ही शिलाई मार्जिनची जी लाईन आहे ती. त्याच्यानंतर इथून सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आणि आता हा बाहीचा आतील आकार सुद्धा आपण कट करून घेऊ. या पद्धतीने. तर ही झाली आपली 7 इंच बाही लांबी असलेली बाही कटिंग. तर इथं पूर्ण तुम्हाला अस्तर मी कट करून दाखवलेलं आहे. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. मागील पार्ट सुद्धा आपण अगदी व्यवस्थित असा कटिंग केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.